मित्रहो नमस्कार। आज 25 डिसेंबर। आपल्याला आठवत असेल की 25 डिसेंबर 1927ला बाबासाहेबांचं पहिलं क्रांतिकारी आंदोलन झालं महाडमध्ये। या आंदोलनाचा उद्देश होता की अस्पृश्यांनासुद्धा महाडच्या तळ्यातलं पाणी स्पर्श करण्याचा अधिकार पाहिजे, पण व्यवस्था तो अधिकार देत नव्हती आणि अस्पृश्यांना पाणी मिळू नये, अस्पृश्य गुलाम आहेत, ते अतिशूद्र आहेत अशी रचना करणारे, असे कायदे लिहिणारा, असे नियम बनवणारा, अशी स्मृती लिहिणारा जो मनू आहे, त्या मनूची स्मृती या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांनी सहस्त्रबुद्धे नामक त्यांच्या कार्यकर्त्याकडून, मित्राकडून जाळून घेतली होती। ही आपल्या देशातील एक अतिशय ऐतिहासिक, क्रांतिकारी आणि बंडखोर घटना होती, कारण 2-2.5 हजार वर्षामध्ये मनुस्मृती पहिल्यांदाच महाडच्या तळावर दहन केली गेली होती। या घटनेची स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दिन म्हणून, मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो। आजच्या दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला अशा एका रणरागिणीकडे घेऊन जाणार आहे की ज्यांच्या एका क्रांतिकारी कृत्यामुळं या दिवसाचं महत्त्व अजून वाढलेलं आहे। या 2 क्रांतिकारी महिलांचे नाव आहेत कांता आणि शीला। त्या औरंगाबादच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या आहेत, अजूनही तिथेच राहतात। 4च दिवसापूर्वी त्यांची माझी भेटसुद्धा झालेली आहे। ही कांता मोलकरणीचं काम करते आणि शीला विधवा आहे, तिला 3 मुली आहेत आणि ती ऊस तोडणीचं काम करते आणि ऊस तोडणीचं काम करणाऱ्या महिलांना कोयता म्हणतात। पण ही अर्धा कोयता आहे, कारण हिच्याकडे बैलगाडी नाही, ट्रॉली नाही, ट्रॅक्टर नाही, ज्यांच्याकडे असं काहीच नसतं ते अर्धा कोयता असतात। तर ह्या 2 मैत्रिणी जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत। 2018 सालात, म्हणजे आजपासून 7 वर्षापूर्वी 9 ऑगस्ट 2018 रोजी एक अशी घटना कांताच्या जीवनामध्ये घडली। मोलकरीण असलेली ही कांता नेहमीप्रमाणे एका घरामध्ये कामाला गेली होती। तिचं काम सुरू असताना तिच्या घराची मालकीण असलेली एक ब्राह्मणबाई भांडी घासायच्या ठिकाणी न्हाणीत आली आणि कांताला म्हणाली, ए बाई, तुझ्या बाबासाहेबांनं लिहिलेली राज्यघटना आमच्या लोकांनी दिल्लीत जाळून टाकलेली आहे, जा जा टी व्हीवर बातम्या सांगतायत बघ। कांताला आश्चर्य वाटलं। तिनं भाबडेपणाने आपल्या मालकीणीला एक प्रश्न विचारला, मॅडम, बाबासाहेब आणि त्यांची राज्यघटना ही सगळ्यांचीच आहे, तुम्ही मात्र ही तुमची असं का म्हणता? आणि संविधान जर आमचं असेल, राज्यघटना आमची असेल, तर मग तुमचं काय आहे? तर ती बाई म्हणाली, आमचे काय संविधान नाही, आमचे काय बाबासाहेब पण नाही, आमची मनुस्मृती आहे, असं सांगत ती हॉलमध्ये निघून गेली। थोड्या वेळाने कांताने तिला हाक मारली, मॅडम इकडे 1 मिनिट या। ती मॅडम गेली कांताजवळ। कांता उभी राहिली। भांड्याच्या टबला तिनं लाथेनं उडवलं आणि मॅडम, उद्यापासून तुमचं काम बंद, असं सांगत ती घरी परतली। घरी परतली तर ती अस्वस्थ होती। तिला आत्तापर्यंत माहिती होतं की मनुस्मृती स्त्रियांना गुलाम बनवते, मनुस्मृती या देशातल्या 80% लोकांना गुलाम बनवते। मनुस्मृती म्हणजे विषमतेचं नाव आणि मनू म्हणजे विषमतेचा बाप, तो निर्माण करतो। तिने विचार करत करत झोपडपट्टीतल्या एका पोराला बोलवलं आणि तिने एक प्रश्न विचारला, का रे भाऊ, आपल्याकडे जसं बाबासाहेबांचा पुतळा असतो, गांधींचा असतो, शिवाजी महाराजांचा असतो, तसं मनुस्मृती लिहिलेल्या मनूचा कुठे पुतळा, थडगं, स्मारक वगैरे असेल का? तो म्हणाला, मला माहिती नाही, पण मी गुगलवर बघतो। त्याने मोबाईल सुरू केला, गुगल सर्च केला आणि त्याला मनूचा पुतळा सापडला। तो म्हणाला, कांताताई, पुतळा सापडला। तो राजस्थानमध्ये जयपूर हायकोर्टाच्या
समोर उभा आहे. ती बाई काहीच बोलली नाही. तिनं आपली जीवाभावाची मैत्रीण असलेल्या शीलाला ही सगळी घटना समजावून सांगितली आणि दोघींनी एक क्रांतिकारी असा प्लॅन तयार केला. त्यांनी जयपूरला जाण्यासाठी रेल्वेचा खर्च निघावा म्हणून एका खाजगी सावकाराकडून 15% व्याजाने पैसे घेतले. निघण्याची तयार झाली. घरातल्या लोकांनी विचारलं कुठे चालला, तर यांनी खोटं सांगितलं की दिल्लीत बचत गटाची मीटिंग आहे, आम्ही तिथे चाललेलो आहे. त्या दुपारी बसल्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पोहोचल्या. रेल्वे स्टेशनवरच त्यांनी आंघोळ पाणी केलं आणि कोर्टाच्या दिशेने निघाल्या. कोर्टात त्यांना पोलिसांनी अडवले एका गेटवर. या म्हणाल्या आम्ही कोर्टात कामासाठी आलो आहे, आम्ही काही दहशतवादी नाही, आम्ही गुन्हेगार नाही. पण ते पोलिसाला पटत नव्हतं. त्यांनी 5-6 तास त्यांना तिथे रोखून धरलं. शेवटी या म्हणाल्या भाऊ सकाळपासून चहा नाही, जेवण नाही, भूक खूप लागलेली आहे, इथे कुठे कॅन्टीन आहे का, आम्ही जाऊ चहा पिऊन पुन्हा तुझ्या बंदोबस्तामध्ये येऊ. पोलिसाला दया आली. त्यांनी म्हणे जा तिकडे कॅन्टीन आहे. त्या गेल्या. तोपर्यंत कोर्टाची वेळ संपत आली होती, किंबहुना संपली पण होते. एका न्यायाधीशाची गाडी, लाल दिव्याची गाडी पुढच्या गेटच्या दिशेनं चालली होती. ह्या बायका झपझप पावलं टाकत त्या गाडीच्या मागं निघाल्या आणि गेट आलं तेव्हा गाडी निघून गेली आणि समोर मनूचा पुतळा दिसला. त्यांना खूप आनंद झाला. त्या दोघी पुतळ्या शेजारी गेल्या. पुतळा उंच होता, चबुतरा उंच होता. मग कांताने आपल्या दोन्ही तळहातावर तिच्यासाठी पाय ठेवायला पायऱ्या तयार केल्या. ती जरा सडपातळ होती. ती चबुतऱ्यावर गेली. ही खाली थांबली चबुतऱ्याजवळ आणि दोघीने आपल्या हातात आणलेल्या डांबराच्या पिचकाऱ्या काळ्या रंगानं भरलेल्या त्या मनूच्या पुतळ्यावर शिंपडायला सुरुवात केल्या आणि बघता बघता मनूचा पुतळा काळ्या रंगाने माखला. मग कांता पण चढून गेली शीलाच्या मदतीनं पुतळ्यावर. दोघीने हातात हात घेतला आणि संविधान की जय हो अशा घोषणा दिल्या. त्या घोषणा ऐकून आजूबाजूचे जे लोक होते त्यांनी बघितलं पुतळा काळा झालेला आहे, ह्या बायकांनी तो काळा केलेला आहे. आणि मग त्यांना खाली ओढलं आणि तो त्यांना तोडवून मारत होता लाथा बुक्क्याने काट्याने त्यांना मारला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी त्यांना कोर्टाच्या आदेशानुसार कोठडीत ठेवलं. 18 दिवसाची कोठडी. दोघींच्यासाठी 2 रूम होत्या कोठडीमध्ये. त्या तिथे राहायला लागल्या आणि एक दिवस बाबूलाल नावाचा वकील त्यांचं वकीलपत्र घ्यायला त्या कोठडीत गेला. त्याने वकीलपत्रावर त्या दोघींची सही केली. पुढे 2 दिवसांनी कोर्टात आर्ग्युमेंट केलं आणि त्यांची जामिनावर सुटका झाली. त्या पुन्हा रस्त्यात कुठेतरी राबत पैसे मिळवत औरंगाबादला पोचल्या. त्यांना खूप आनंद झाला होता. या घटनेच्या छोट्या मोठ्या बातम्या कोणीतरी दिल्या होत्या, पण घटना जाळल्याची बातमी जेवढी मोठी दिली होती मीडियाने, तेवढी मनूच्या पुतळ्याला डांबर फासल्याची बातमी मीडियाने दिली नव्हती. प्रिंट मीडियाने तर दखलच घेतली नव्हती. कुठेतरी बाई माणूस नावाच्या चॅनलवर एक छोटी क्लिप पण आलेली आहे, छोटा व्हिडिओ आलेला आहे. ह्यांचं सगळं नियमितपणे चालू झालं आणि नंतर लक्षात आलं की ज्या भाड्याच्या घरात ह्या महिला राहत होत्या त्या घरमालकांनी ह्यांना घरं सोडायला सांगितली, झोपड्या सोडायला सांगितल्या. कारण काय, तर ह्या दोन्ही बाया डेंजर आहेत. त्या जेल फोडून आलेल्या आहेत, त्या पुतळ्याला रंग फासून आलेल्या आहेत. यांना आपल्या झोपडीमध्ये खोलीमध्ये भाड्याने राहायला देऊ नये, नाहीतर आपल्या अडचणी वाढतील. मग त्या आपल्या अडचणी वाढतील म्हणून ह्यांना बाहेर काढलं, ह्यांचं साहित्य फेकलं आणि गेल्या 7 वर्षापासून त्यांनी जवळजवळ 10-15 वेळेला घरं बदललेली आहेत. कोणत्याही एका घरामध्ये त्यांना 7-8 महिन्यापेक्षा जास्त राहता येत नाही. या सगळ्या महिलांचा सत्कार 15-20 दिवसापूर्वी जळगावमध्ये संविधान सन्मान संमेलनामध्ये जे मुकुंद सपकाळे यांनी भरवलं होतं, मिलिंद बागुल यांनी भरवलं होतं, त्या संमेलनामध्ये माझ्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. मला पण खूप आनंद वाटला. पण त्यांच्या घराचा प्रश्न डोकावतच होता. मी लोकांना आव्हान केलं की यांना जर स्वतःची जागा म्हणजे एक छोटा जमिनीचा तुकडा 2 झोपड्या उभा करतील एवढा मिळाला तर त्यांना कायमस्वरूपी तिथे सुरक्षा मिळेल, त्यांचं घर होईल आणि ते देण्यासाठी आपण काही मदत करू शकतो का. संमेलनाला उपस्थित असलेल्या 300-400 लोकांनी
उत्स्फूर्तपणे पैसे जमा केले आणि 1,00,000 रुपये त्यांच्याकडे दिले. पण 1,00,000 रुपयात काही जमिनीचा तुकडा येणार नाही, त्याला 2-2.5 लाख रुपये लागणार आहेत. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर मी त्यांना भेटायला गेलो होतो. मी त्यांची पत्र्याची शेड पाहिली नवीन. त्या शेडचा मालक पुन्हा त्यांच्या मागे लागलेला आहे की तुम्ही हे शेड सोडा, आम्हाला लोक बोलत आहेत, आम्ही तुम्हाला 4-5 महिने राहायला दिलं तेच फार भारी आहे, तुम्ही इथून निघून जा. आता ह्याने जायचं कुठे निघून? म्हणजे व्यवस्थेतल्या एका घटकाला वाटतं की जणू काही ह्याने राष्ट्रद्रोह केलेला आहे, जणू काही यांनीच समतेच्या विरोधात काहीतरी बंड केलेला आहे. ज्या बायका विषमतेच्या विरुद्ध लढल्या, विषमतेच्या प्रत्येकाविरुद्ध लढल्या, जीव धोक्यात घालून लढल्या, त्यांना राहायला घर मिळत नाही. मी त्यांच्याशी बोलत होतो, आता तुमचं पुढे काय होणार आहे? तर त्या म्हणाल्या आम्ही पुन्हा जयपूरला जाणार आहोत, कोर्टात तारीख आहे. आता ह्या तारखा कोर्टाच्या किती वर्षे चालणार आहेत हे कुणालाच माहिती नाही आणि त्यातून काय निष्पन्न होणार आहे हेही कुणाला माहिती नाही. पण या महिलांच्या मनात एक खुन्नस आहे, एक निर्धार आहे. त्यातही कांताच्या मनामध्ये एक मोठा असा निर्धार आहे. ती म्हणाली दादा माझ्या जीवात जीव असेपर्यंत एकदा तरी तो मनूचा पुतळा फोडणारच. तिला माहिती नाही आहे की पुतळा फोडणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. मनूचा पुतळा उभा राहिला आहे 1989ला. तो उभा कुणी केलेला आहे? हायकोर्टमधल्या कर्मचारी संघटनेने आणि लायन्स क्लबने एकत्र येऊन तो पुतळा उभा केला. तेव्हाच लोकांनी या पुतळ्याविरुद्ध तक्रार अर्ज करायला सुरुवात केली. पण कोर्टाने असं सांगितलं तो पुतळा काही सरकारी नाही आहे आणि कोणत्याही समूहाला त्याचं त्यांना महत्त्वाचा पुरुष वाटत असेल त्यांचा तर पुतळा उभा करू शकतो. लोक देवदेवतांचे पुतळे उभा करू शकतात. असे पुतळा उभा करायला कुणाची परवानगी लागत नाही. म्हणून तो पुतळा आता कुणाला हलवता येत नाही. तरी पण तो हलवण्याचा प्रयत्न केला. BSPचे संस्थापक काशीराम उत्तर प्रदेशातून येतात, त्यांनी प्रयत्न केला. महाराष्ट्रातून एकदा बाबा डाव ज्यांचं नुकतंच निधन झालं त्यांनी तिथे सत्याग्रह करण्याचा प्रयत्न केला, काही महिलांनी केला. तेव्हा RPIमध्ये असलेले आणि आत्ता BJPच्या वळचणीला गेलेल्या रामदास आठवलेंनी पण प्रयत्न केला, पण पुतळा काही हलत नाही. मग तो हलत नसेल तर जागच्या जागी विद्रूप का करायचा नाही, जागच्या जागी त्याचा निषेध का करायचा नाही, असा विचार ह्या कांता आणि तिच्या मैत्रिणीच्या मनात आलेला होता. गंमत म्हणजे ह्या दोघीही अनपढ आहे. कांता एक एक अक्षर खूप प्रयत्नपूर्वक वाचते, कारण तिलाही लिहिता वाचता येत नाही. मी तिला विचारलं मनुस्मृती वाचली का? ती म्हणाली दादा कशासाठी वाचायचे? बाबासाहेबांनी सांगितलं मनू स्त्रियांना आणि दलितांना गुलाम बनवतो, त्यामुळं मनुस्मृती जाळत राहायचे. मी जयपूरला जाण्यापूर्वी मनुस्मृती जाळूनच जाणार आहे. मी म्हटलं मनुस्मृती पाहिली का तू, कशी असते? ती म्हणाली कशाला पाहिजे, आम्ही काहीतरी कागद जाळू, रद्दी जाळू आणि मनू मेला म्हणू. पण तू मनुस्मृती पाहिली का? ती म्हणाली नाही पाहिली, मला काही गरज वाटत नाही. म्हटलं तू मनुस्मृती घेत का नाहीस? ती म्हणे कुठे आहे, आमच्याकडे पैसा नाही, आम्ही काही घेऊ शकत नाही. मग माझ्या गाडीत असलेली एक मनुस्मृती मी तिला देऊन आलेलो आहे. आता ती 25 डिसेंबरला त्याचं काय करते हे माहिती नाही. मुद्दा हा आहे की आंबेडकरी परंपरेतल्या भीमाच्या लेखी असलेल्या ह्या ज्या महिला जेवढ्या बंडखोर असतात तेवढा समाजातला कोणताही घटक बंडखोर नसतो. आणि या भीमाच्या लेकीने आपली बंडखोरी बाबासाहेबांच्या प्रत्येक चळवळीमध्ये व्यक्त केलेली आहे. आणि बाबासाहेबांनी पण सांगितलं होतं जोपर्यंत कोणत्याही चळवळीमध्ये आंदोलनामध्ये 50% असलेल्या महिला येत नाहीत तोपर्यंत ती चळवळ ते आंदोलन यशस्वी होत नाही. म्हणून ह्या सगळ्या लेकी महाडच्या सत्याग्रहात होत्या, काळ्या रामाच्या सत्याग्रहात होत्या, त्या भूमिहीनांच्या सत्याग्रहात होत्या आणि आत्ता त्या जयपूरमध्ये मनूच्या पुतळ्यापर्यंत पोचलेल्या आहेत. पुन्हा प्रश्न तोच आहे की मनूचा पुतळा हलणार की नाही हे कुणाला सांगता येत नाही. उलट आता नथुराम गोडसेंचे पुतळे उभा करायची शर्यत चालू आहे. मोदींचा पण पुतळा उभा करणार आहेत. म्हणजे जे जे व्यवस्थेमध्ये लोकांना, विचारी लोकांना, पुरोगामी लोकांना नको होते, नथुरामचा पुतळा कसा काय उभा करतात? त्यांनी तर गांधींची हत्या केलेली आहे.
खून केलेला आहे, पण त्याचा पुतळा उभा राहतो, त्याच्यावर सिनेमा येतो, त्याच्यावर नाटक येतं, त्याच्यावर पुस्तक येतं. हे सगळे सनातन विचार करणारे जे होते त्यांचा पुतळा उभा राहिल्याशिवाय आता लोक थांबतील की नाही याविषयी शंका आहे. कारण 2014पासून त्यांचंच राज्य आहे, त्यांचंच सरकार आहे, त्यांना जे वाटेल ते करू शकतात. आपले राजकीय नेतेसुद्धा संविधानाची शपथ घेतात आणि संविधान धर्म की जय असं पब्लिकमध्ये जाऊन घोषणा देतात. म्हणून एका विचित्र परिस्थितीमधून आपण जात आहोत की ह्या सगळ्या व्यवस्थांच्या विरुद्ध लढायचं कसं, हा सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. या परिस्थितीमध्ये 2 अडपण महिला एक मोठी जोखीम घेऊन जीवाची पर्वा न करता, संसाराची पर्वा न करता, पोरा नवऱ्याची पर्वा न करता की मनुस्मृती ही खलास झाली पाहिजे, मनूचं नामोनिशान संपलं पाहिजे असं एक स्वप्न घेऊन लढतायत. आता आपला प्रश्न आहे, आपण त्यांच्या बाजूने उभा राहणार की नाही राहणार. ज्यांना उभा राहायचं आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून मी या विवेचनाशेवटी त्यांचा एक फोन नंबर देतो आहे. त्या फोन नंबरवर त्यांच्याशी संपर्क साधावा. हा फोन नंबर तुम्हाला लिहिलेला दिसेल, तो तुम्ही वाचावा. त्यांना मदत कराव्याशी वाटली करावी, नाहीतर निदान आगे बढो एवढं तरी म्हणावं. कारण ह्या सामान्य महिला नाही आहेत, तर ह्या समाज बदलासाठी होऊ घातलेल्या क्रांतीमधल्या रणरागिण्या आहेत. एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद.